आणि जगभरातली एक महत्त्वाची घडामोड मंकी पॉक्स हा जगामध्ये झपाट्याने पसरतोय। ही महामारी आता आफ्रिकेतनं पाकिस्तानात पोहोचली आहे। दुसरीकडे याचा मुंबई आणि पुण्यावरती सगळ्यात मोठा धोका निर्माण झालाय, कारण या दोन शहरांमध्ये परदेशातनं शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे। यात बहुतांश आफ्रिकन विद्यार्थ्यांचा समावेश आहे। अशा स्थितीत राज्याच्या आरोग्य विभागानं या आजाराबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत। तर याशिवाय राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत। आपत्कालीन वॉर्ड तयार करणं आणि विमानतळांवरती दक्षता वाढवणं यासारखी खबरदारीची पावलं उचलण्यात आली आहेत। सरकारनं रुग्णालयांना रॅशेस असलेल्या रुग्णांची ओळख पटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर त्यांच्यासाठी आयसोलेशन वॉर्डही तयार ठेवण्यास सांगण्यात आलंय। दिल्लीत 3 नोडल रुग्णालय यासाठी तयार ठेवण्यात आली आहेत। तर मंकी पॉक्सचा हा धोका हळूहळू वाढताना पाहायला मिळतोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमका हा धोका कशा पद्धतीने वाढतोय। मंकी पॉक्स बद्दल नेमकी बातमी काय आहे? आफ्रिका खंडात एमपॉक्स विषाणूची साथ आलेली आहे, जी जीवघेणी आहे। एकट्या कांगो देशामध्ये 450 जणांचा या साथीने बळी घेतलाय। हाच आजार मध्य आणि पूर्ण आफ्रिकेच्या इतर देशांमध्ये सुद्धा पसरलाय। तर या संसर्गाचे नवे व्हेरिएंट वेगाने पसरत असल्यामुळे जीव जाण्याचं प्रमाण सुद्धा अधिक आहे। या संसर्गाचा पहिला रुग्ण स्वीडनमध्ये सुद्धा सापडलाय, त्यामुळे युरोप अलर्टवर आहे। भारतात हैदराबादमध्ये यावरती अलर्ट जाहीर करण्यात आलाय। याच आजाराला आधी मंकी पॉक्स म्हटलं जायचं। तर एमपॉक्सचा संसर्ग कसा पसरतो तेही पाहूयात। संसर्गग्रस्त रुग्णाचे कपडे वापरले किंवा स्पर्श केला तर एमपॉक्सचा संसर्ग होऊ शकतो। या संसर्गाने आलेले फोड किंवा खपलीला स्पर्श केला तरीही एमपॉक्सचा संसर्ग होतो। बाधित व्यक्तीचा खोकला किंवा शिंकेतनं सुद्धा त्याचा संसर्ग होतो। बाधित व्यक्तीसोबत शरीर संबंध ठेवल्यानंतरही एमपॉक्सचा संसर्ग होतो। आणि त्यामुळे एमपॉक्सचा धोका खूप मोठा आहे, हे लक्षात घेता आता भारत सुद्धा अलर्ट मोडवरती आहे। WHO नेमकी काय माहिती दिली तेही पाहूयात। आफ्रिकेत जो संसर्ग पसरलाय त्याला शारीरिक संबंध हे प्रमुख कारण आहे। समलिंगी पुरुषांमध्ये या संसर्गाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे। बाधित व्यक्तीच्या संपर्कातले आरोग्य कर्मचारी, कुटुंबियांना सुद्धा मोठा धोका आहे। संसर्ग झाल्यानंतरही अंगावरील पुरळ पूर्ण बरे होईपर्यंत इतरांपासून दूरच राहावं, असंही WHO सांगितलंय। संसर्ग बाधित व्यक्तींनी बरं झाल्यानंतरही 12 आठवडे शारीरिक संबंधांवेळी कंडोमचा वापर करावा, असंही WHO सांगितलंय।